जिजे मम्मी आली. बाबा आली बाई, येईन बाई. काय आणलं पिशा भरून? काय माहित बाय. मम्मी दे पिशवी बसली. येईन बाई पाय पडून. नको नको नको. पाय कशाला पडायचं मम्मी? रीती रिवाज असतो बाई, पाय पडावं लागत. बाई इथला का जिजे? तू नको सांगू, खानदानीचे तेव्हा त्यांच्या डोक्यात बरोबर आहे. येईनीचे गेल्यावर पाय पडावं लागत. तुझ्या डोक्यात नाही शिजायचं. आईला म्हणते कशाला पाय पडायचं. बघितलं काय असं वळण? तुमच्यासारखं नाही व्हायचं. मला माहित नव्हतं. मम्मी बस मी पाणी घेऊन आले. बघितलं का कशाला पाय पडले म्हणती. असं हार मोठ्यावानी बोलत राहते. काय सांगा, एक सांगितलं तर एक रात्र येळ पुरायचे नाही. आपण पोटात घालून घेतो तर आता काय करा. आताचे मुलं हुडबुडीचे, त्यांना काय कळत नका एवढं मनावर घेऊ. हुडबुद्धी लय हुशार आहेत. हुशारच्या पुढचे बाप आहेत. तुमची लेक आता बघितलं ना झटका. येईन बाई, माझी मुलगी लई शांत आहे. ती बडबड करते पण तिच्या मनात काही नाहीये. तिच्या मनात किती मळ आहे मला माहितीये. आतल्या गाठीची आहे तुमची मुलगी. मम्मी दर पाणी. काय विषय चालला होता? काय नाही, त्यांना सांगत होते रातून द्या किती काम करीत होती तू. दुसरं काय नाही आहे ना हो. ते तर आहे मम्मी, घरातलं सगळं काम करावंच लागतं ना. घरातलं आपल्यालाच करावं लागत, दुसरं कोण आहे? जाऊ दे मग. प्रवास कसा झाला? अगं लय वेळ बसले होते मी स्टँडवर. लय वेळ वाट पाहिली, जावई आलेच नाही घ्यायला. त्यामुळे मी रिक्षा करून आले. हा, माझ्या पोराला तेवढंच काम आहे. न्या आणून सोडा यांना, बसा उठा काय खायचं यांना, तेवढंच काम आहे. झालं झटका येतो का फिट येत आहे? कसली तुम्ही असं हातपाय कोण आले तर? मुंगे आल्यात हाताला माझ्या. अगं मम्मी, मी त्यांना फोन लावला होता. त्यांना लय ऑफिस काम म्हणले, मला काय येता येणार नाही. मला कळलं की त्यांना काम आहे म्हणून मी रिक्षाने आले. तर काय बसले असं? चल हातपाय बिटपाय धुईन. हातपाय कशाला? आंघोळ घाल. आंघोळ कशाला? प्रवासाने थकल्या असत्या आणि आंघोळ घाल त्यांना. माझं राहून दे, मी नंतर हातपाय धुईन. मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. हे जाऊन देते. हे बघ मी तुला काय खायला आणले. जे असं काय करतात ते मला खायला आणलेलं आहे. अगं थांब की, असं काय पिसाळवाणी करून राहील. हे उचललं तर काय सासूचाच मान असतो. राहू द्या, लय आवड नका, लय आवड. बघून दिला नका लागलेत मला. पेढे आणले, अर्धाच आणलाय. मला आवडते तिकडचे पेढे, पिवळा खवायच्या. होय मम्मी. थांब, खात नाही का इथं तू? रवला आणून देत नाही का तुला? मी कुठं गेले गुलाबजाम आणतो का लगेच धर घे खा. तेव्हा नाही म्हणत जी जी खाये घास. हा खा. राहून द्या इकडं. मी मम्मीला सांगितलं की बासुंदी आहे. मला लय आवडते. बघून तर दे मला. तुला आवडते म्हणून मिठाई सगळ्यात तिथाच्याच आणल्या. शीतल खावर खाते, राहून दे. एक दोन मी खाई. ताटून पुसून हाणायला लागली. थोडंच आणलंय खायला. जसे सत्यनारायणाची पूजे. राहून दे, तुम्हाला नसलं पटेल तर माझी मम्मी माझ्यासाठी आणली. शीतल हातातली घेते का मायाची? आई देखत रुबाब करते का माय? कशाला म्हणतात मग? गोड का सांग. 2-2 किलो आणायचं. लेक गरोदर आहे माई. तर खाती नाकाला बोटन भीतीला पाठ करू करू. एवढंच आणलंय अर्धा किलो. इथं काय खायला भेटत नाही का? पाण्यात काय घालतं इथं करून खाऊ घातलं असतं. तुपाशी खाली खोबऱ्याशी इथं खाऊ घालीत नाही तिला. हे घेऊन आले तर अर्धा किलो घेऊन जा तिकडच. 4 वाऱ्या मा हातातली पिशी ओढू घेती. एवढे तर संस्कार दिले तुम्ही तिला. तिथं होती अशी, आता इथं झाली खाऊन अशी. खाली खोबऱ्याचा डबा एवढा करून ठेवलाय. तुमच्यासाठी केलं ना? काय म्हणली? मला काय पहिलवान व्हायचं काय? लयच बोलायला लागले तुम्ही. एवढंच आणलं मग मी बोलायची नाही तर काय करीन? एखादं एवढं मोठं आणत्यात. एवढं छाटा घेऊन आली, त्याला पिशी दडी ती. बघितलं ना आता कशी हातात ती पिशी धरून बोलीत. जस काय मी तिला काही खायलाच घालीत नाही. जे असं असतं पुढं खायला आणलं अशाच गोष्ट बसलं ना. आता परिस्थिती म्हणून नाही. कवा यायची तुमची परिस्थिती? नाकात नळ आले तर परिस्थिती करू करू. परिस्थितीला सोडा अंगणात. दमले बाई आता ऐकू ऐकू परिस्थिती. लय मोठं न्यायचं, रांगत न्यायचं, सांगत आणायचं. असं केलं तसं केलं दिसतंय ना.
एवढं म्हणायचं की जे तसावंच असतंय. माझं खरंच आहे बाई, माझं असं पचकेवाने नाही. 2 द्यायचे 2 घ्यायचे. मम्मी उठ चल. जे तुम्ही येणार बस आम्ही चहा करू. मी चहा मी भांडे घासते. शीतल दाखव मी घासते भांडे. दाखव मी घासते भांडे. अगं बस भांडे मी घासते. राहून दे, घासते मी. आडल्याला जीव आहे थोडा. दाखव घासते मी. अगं तसं नसतं काही ग बस. तू माझ्याकडे आली ना तू आराम कर. लग्न आधी काम नाही करून दिलं आता नाही करत. अगं मम्मी जेच मनावर नको घेऊ. त्या बडबड्या पण नाही आता जेव्हा तितक्याच लावी त्या पण थोडस बोलतात पण त्यांचं काही मनावर नको घेऊ. थोड्याशा करतात चिडचिड पण मनाचे लय चांगले आहेत त्या. मी नाही मनावर घेणार. तू पण काळजी घे. किती खराब झाली फार काही पडली. येईन बाई कितना 7 महिन्याचाच व्यापार. असं करा ना मग आताच घेऊन जाणार. आताच नाही 4 दिवस राहील माहेरला. सासरचा माहेरचा फरकच राहतो. त्याला डोंगर उचली तिला. डोंगर नाही उचलायचा पण फरक असतो. काय फरक असतो? इथं रातून दिवस असा असतो तिच्या पुढे दूध हे करायचं ते करायचं ते करायचं. 8व्या महिन्यात आपण घेतो का? नाकाला पोट लागत तर आपण जात नव्हतो. झुलत होतो नवऱ्याची तिथं. काळ वेगळा होता आता तो काळ राहिला नाही. आपण बदलले ते काळ काय परत येणार नाही का? पहिल्यासारखं खाणं पिणं राहिलं नाही येईन बाई. आता सारं केमिकलचं खाणं पिणं झालंय. बरोबर मम्मी आता किती काम करा तरी शिजरच होते. शीतल तुला वाटतं काय मी शिजर व्हावं म्हणून? नाही जी मला तसं नाही वाटत. मला नॉर्मल व्हावं. नॉर्मलच झाली पाहिजे. तिकडं जाणे तर इथं राहा. नॉर्मलच झाली पाहिजे. मी मम्मीकडे जाणार. मग आता बघते ना आता गेल्यावर कानावर नाही शिजर झालेलं मग बघते. तू तिकडं हॅलो ऐका ना जरा पनीर घेऊन ये ना. लगेच टेकलं नाही बुडतं लगेच पनीरण बिनीरण आणायचं. जातानी करायचं पाहुणचार. वाला शेंगा येतात तेच करायच्या खाऊ घालायचं. जातानी कर ना पनीर बिनीर. जाय कर स्वयंपाक. जाय कर स्वयंपाक. ऐकलं नाही का तू? जाते ना. काय पाहिजे कोण असं करीत असतात. यांची आई आली असते तर असंच वागले असत्या का? पण नाही जे त्यालाच असतं. उद्या पण मला टेन्शन नाही घ्यायचं. मम्मी आहे तर नाही मम्मीला दाखवायचं नाही. मी टेन्शन मध्ये नाही. जाऊ दे आहे ते बरं या पण जे काय तसं खडूस नाही करत. कधी कसला जात करतो काय माहिती. कोणी घरचं आलं तर कपतच नाही. जाऊ दे मला मम्मी स्वयंपाक करता येतो.